यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। अभिनंदन करतो। लेकिन ब्रदर जो भी कहो, वो यार ही तो जानते, कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे, आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन, ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन, याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मन के वो गाने, बैंड के कीबोर्ड
आणि त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही सर्व इथे अतिशय चांगल्या मोलाचं योगदान याच्या या तुमच्या गेट टुगेदरला करत आहात. परंतु सगळ्यात मोठं जर देणं तुमचं असेल तर ते वृक्षारोपणाच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर फूड बँकेच्या माध्यमातून असेल आणि अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. रेकॉर्डिंग पण करते. ऐकतात सगळ्या स्पीकरवर चालू आहे. तुम्ही बोला भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. बोला.
काही तरुण छडी खात आहेत. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ हजारो विद्यार्थी त्याला व्हिडिओ चालू थांबलेली. सुद्धा या ठिकाणी शहीद झालेले आहेत. अतिशय स्तुत्य एक गुरु हा एका आई समान सुद्धा असतो. दोन सरांना सुद्धा ही गोष्ट आता खूप जड झाली आपल्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना स्टडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जुन्या दिवसातील असणारे जो प्रवास प्रसार आहे तर तो देणं हे त्यांना देखील आता उचित वाटत नाहीये. परंतु त्या स्टडीचं जे जिने आहे हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यामुळं त्या स्टडीचं महत्त्व अतिशय मोलाचं आहे की जे पैशामध्ये कुठल्याही किमतीमध्ये मोजता येत नाही. आज विद्यार्थी बघा काळ कसा बदलतो त्यावेळेला छडी लागू नये म्हणून आपण लपून बसायचं आणि आज छडी हवी म्हणून आपण सर्वजण एका रांगेमध्ये एकत्र येतोय. हे जगण्याचं एक प्रकारचं गमक आहे, हे जगण्याचा अतिशय गोडवा आहे की जो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून जपून ठेवलेला आहे. खरोखर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कौतुक. खूप अतिशय नाविन्यप्रद स्वरूपाची उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवला. त्या माध्यमातून इथली वारी वस्तीवर येणारे अनेक विद्यार्थी शिकणार आहेत. सर्वांचं मनोमन कौतुक. तरुणांना देखील मोठं दिशादर्शक मार्गदर्शक आहे की आपण समाजात देणार असतो देण्याची उत्तर त्या छडीनं जगण्याची घडी बसवली आहे सर. त्यामुळे ती छडी खूप महत्वाची आहे. या तुमच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या जगण्याची घडी बसवणारी ती छडी आहे. जे उत्सुक आहे तुमची छडी घेण्यासाठी आपण एका बाजूला चेहऱ्यावरती हसू आणि हृदयामध्ये गेलेल्या आठवणींचा आनंद असून सुद्धा दाटून आलेले हे सगळे विद्यार्थी या सर्वांच्याच मनामध्ये भावनांचा प्रचंड मोठा महापूर आहे. याची जाणीव सर्वांच्या चेहऱ्यावरती येते. हे चमक होतात एक आयुष्याचं अतिशय सोनेरी क्षण होते. बॅक बेंचर्स अजून आहे ते छडी घ्यायला. रोजच पळून जातो. ही सगळं काम करायचं पण उलट बोलायचं. बघू म्हणायचं चौकात. हॅलो एक गोष्ट सांगता नव्हतं. तुम्ही मला वरील छडी दिली तर ठीक आहे, नाही तर मी पुढे जाणार नाही. जोरात छडी आली पाहिजे. नाही 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 हातावर आली पाहिजे. सगळ्याची यामध्ये आठवणीचा महापूर आहे. गेलेल्या क्षणांचा प्रचंड मोठा क्षण आहे.
कांगोळे सरांचा तो दबाव असायचा. मला वाटतं ते 52 मार्काचं त्यावेळेला आपल्याला पासिंग होतं. त्यावेळेस त्या सरांचे शब्द आणि कांगोळे सरांनी जर मला एक वाक्य आठवलं, ते म्हणायचं ज्याचं गणित चांगलं त्याचा संसार चांगला. आणि त्यांच्या जोरावर गेली 27 वर्ष त्याला मी गणिताचे ट्युशन कॉलेजप्रमाणे चिंचवडला घेऊन माझा संसार तेवढा चांगला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जगत असताना जर आपल्याला अध्यात्माची जोडी असेल तर आपलं जीवन हे त्याच पद्धतीनं खरं चांगलं असतं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जो जो जीवनच भेटेल तयाशी म्हणे मी तो आणि तो मी. आज तेच झालंय. प्रत्येक जण मला वाटतं आपल्या सगळ्या गोष्टी आज विसरलाय. आणि तू कोण मी काय करू पडलो तो कोणत्या पोकळीत होता. एक जण हिरा म्हणला मुस्लिममध्ये आहे मी काय करतो त्याची ख्याती सांगितली. छडी घेताना त्यांनी घरी नजर केली आणि ते दिवस मला आज आठवले की त्या दिवसामुळे आपल्याकडे ही एनर्जी आहे. आपला गाव आपले लोक हे सुखदुःखाचे ठीक असतात. या शाळेच्या परिसरामध्ये पुन्हा आलो भेटलो. भूतकाळाला थोडासा स्पर्श झाला. तेच मित्र त्याच मैत्रिणी आठवल्या आणि काल परवा शाळा सोडली होती आणि पुढे शाळेत निकाल घ्यायला आलो होतो असं मला तर क्षणभर त्या ठिकाणी वाटलं. म्हणून मी म्हणतो की हे उपदेश्वराची आपल्याला सगळ्यावर कृपा आहे आणि त्या कृपेनं सर आम्ही आमच्या ज्या ठिकाणी आता कर्म करत आहोत त्या कर्मभूमीमध्ये सुद्धा आम्ही आमचं नाव लौकिक कमवलेलं आहे. याच्यामध्ये सिंहाचा नाही तर संपूर्ण वाटा हा तुमचा आहे. कारण हे जे 8वी 9वी 10वी आम्हाला प्राथमिक शिक्षण मिळालं ते अतिशय सुंदरपणे मिळालं. तेच राऊत सर वाडेकर सर इकडे तिथे शिक्षक होते पण ते म्हणायचे आपली सही मराठीतून पाहिजे. तेव्हापासून मराठी सही करायला लागलो. जाधव सर ज्यांनी विज्ञान एवढ्या छान पद्धतीनं शिकवलं तेच धडे आज आम्ही तिकडं मिळवतो आहोत. अशा पद्धतीनं प्रत्येकाला प्रत्येक शिक्षकाचा एक ना एक गुण आढळत आहे. तोच गुण आठवावा या ठिकाणी तुम्ही सांगावा. आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्षे जेव्हा येऊन येईल आणि जेव्हा आपल्याला कृपा होईल त्याच्या वेळेला आपण नियोजन करू आणि त्याच्याबद्दल आपण आज जरी संख्या कमी असतील तरी नेक्स्ट टाइम ज्यावेळेला आपण प्रयत्न करू त्यावेळेला ही संख्या वाढलेली असतील. आज आपल्यामध्ये माझ्या असलेले काही विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत तर खरोखर
25 वर्षापासून आम्ही जिल्ह्यामध्ये रक्तदानाचं कॅम्प घेत आहोत आणि गरजू व्यक्तींना रक्तपुरवठा करत आहोत. आणि गेल्या वर्षापासून आमच्या मनात असं होतं की आपल्या ग्रुपला एकत्र आणावं असा कुठलाही विचार चालू होता. काही अडचणीमुळे राहून जात होतं, पण गेल्या मार्चमध्ये प्रशांतने मनावर घेतलं आणि ग्रुप केला. त्यानंतर ग्रुप केल्यानंतर त्याला मला त्याने सांगितलं आपला ग्रुप केलेला आहे. त्यानंतर आम्ही सगळं त्यानंतर कार्यक्रम घ्यायचं ठरलं. कार्यक्रम घ्यायचं ठरल्यानंतर सर्वांनीच मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी एकटं केलं म्हणणं चुकीचं आहे. सर्व मित्रमैत्रिणींचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळं हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे. फक्त नियोजन आम्ही केलेलं आहे सर्वांनी मिळून. आणि महत्त्वाचं म्हणजे नियोजन केलेलं आहे, परंतु नकळतपणे जर काही राहून गेलेलं असेल किंवा काही चूक झालेलं आहे असेल तर सर्व मित्रांनी माफी करावी आणि इथून पुढे वर्ष 2 वर्षांनी असाच आपण कार्य करूयात अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व गुरुजनांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. समोर इकडे समोर